सह नौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। केनोपनिषदाला आज आपण प्रारंभ करतो आहोत। सामवेदामध्ये तलवकार म्हणून एक शाखा आहे, त्याच्यामधला हा 9वा अध्याय आहे आणि 34 मंत्र हे त्याच्यामध्ये आहेत। पहिल्या 8 अध्यायामध्ये कर्म आणि उपासना यांचा विचार, त्यांचं चिंतन हे ऋषींनी केलेलं आहे आणि त्याचा उद्देश त्यांचा असा आहे की आपल्यामध्ये पहिल्यांदा स्वयंशिस्त असावी। ज्या वेळेला आपण स्वतःला एक शिस्त लावतो त्याच वेळेला जे प्राप्त करायचं आहे ते आपल्याकडून प्राप्त होतं। आणि म्हणून इथे कर्माचा आणि उपासनेचा विचार करत असताना आधीच्या 2 उपनिषदांमध्ये जे आपण बघितलं तोच भाग इथेही थोडासा येतो की आम्ही इच्छेला अनुलक्षून कर्म केली की आम्ही पितृलोकाला जाणार आहोत आणि पुन्हा मृत्यूलोकामध्ये येणार आहोत। अत्यंत सात्विक पुण्यकर्म आम्ही केली तर आम्ही स्वर्गलोकापर्यंत, देवलोकापर्यंत जाऊ आणि पुन्हा आम्ही त्या ठिकाणी येऊ। पण ह्या दोनही ठिकाणचा आनंद हा अल्पकाळचा आनंद आहे, तो कायमचा आनंद नाही। म्हणून आपल्याला याच्यातूनही पुढे जाणं ज्याला म्हणावं, तो पुढे जाणारा उत्क्रांत होणारा भाव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि ही उत्क्रांती अध्यात्माच्या परमार्थाच्या मार्गामध्ये अनासक्त वृत्तीनं जास्त होते। ज्याचा मला फारसा उपयोगही नाही किंवा ज्याच्यामध्ये मी फार गुंतू नये अशा गोष्टींना मी हळूहळू बाजूला करावं आणि एकाच परमात्म तत्वाशी, ओंकाराशी, ब्रह्माशी मी एकाकार व्हावं, हा भाव या ठिकाणी आहे। म्हणून जेव्हा निष्काम वृत्तीनं आपली उपासना होते, आपलं कर्म होतं, त्या कर्मालाही एक समर्पणाचा भाव येतो, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं उच्च पातळीवरती जाता। ह्यामध्ये केवळ मी चांगलं कर्म केलं हा भाग इथे नाही आहे। इथे आपलं मन आणि बुद्धी या दोघांनाही आम्ही शुद्ध प्युरिफाय करतो आणि मनबुद्धी ज्या वेळेला खऱ्या अर्थानं शुद्ध होते तेव्हाच तिथे तुम्हाला सच्चित आनंदाचा अनुभव येतो। जोपर्यंत त्याच्यामध्ये काही भाग शुद्ध झालेला नाही तोपर्यंत ती जाणीव किंवा तो भाव पूर्णपणानं तुम्हाला अनुभवता येणार नाही। म्हणून ह्या उपनिषदामधून एक प्रकारानं आपल्या मनाचं प्रशिक्षण ज्याला म्हणावं तो भाग विशेषत्वानं आलेला आहे। आजची प्रत्येक माणसाची अवस्था जर कोणती असेल तर ती कस्तुरी मृगासारखी अवस्था आहे। कस्तुरी त्या मृगाच्या जवळच असते, पण त्या वासानं तो इतका मोहित झालेला असतो की तो वास कुठून येतो असं म्हणत तो धावत राहतो। तसं सुखाच्या अनुषंगानं असेल, आनंदाच्या कल्पनांच्या अनुषंगानं असेल, आम्ही आयुष्यभर फक्त धावत राहतो आणि जवळ असलेल्या कस्तुरीला, आनंदाला आम्ही विचारात घेत नाही किंवा त्याच्यापासून आम्ही दूर जातो। दुसरा एक भाग नित्याच्या प्रपंचामध्ये आपण बघतो, अगदी लहान मूल असतं, त्याला ज्या वेळेला ती सावली त्याची पडलेली दिसते त्यावेळेला त्याला असं वाटतं अरे ही वेगळी काहीतरी वस्तू आहे, म्हणून तो ती सावली धरायला जातो,
पण ती सावली जसजसा तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, सावली पण पुढे जात राहते आणि तो कुठेतरी धडपडतो. आपणही अनित्य गोष्टींमधनं आनंद घेण्यासाठी पुढे पुढे सरकत राहतो, परंतु आपण आनंदी होत नाही. आणि म्हणून आनंद आपल्याच जवळ आहे. तो कसा प्राप्त करायचा? तो कर्मसमर्पणाची भावना, उपासनेची भावना, चिंतनाची भावना ज्या वेळेला दृढ होते, त्याच वेळेला तुम्हाला तो भाग येतो. आणि म्हणून तिथे वैराग्याचा, नित्यानित्य वस्तुविवेकाचा आणि जन्ममृत्यूमधून सुटण्याच्या तळमळीचा भाव महत्त्वाचा आहे. म्हणून हे उपनिषद आम्हाला मनाला ब्रह्मभावापर्यंत नेणारी भूमिका किंवा ते विचारसूत्र आमच्या समोर स्पष्ट करतात. आणि मग मनाला अनुलक्षून मनाची असणारी जी उपकरणं आहेत, त्या उपकरणांचाही विचार त्या ठिकाणी येतो. एक भाग म्हणजे मनोमय कोशाचा. मनोमय कोश आमचा जेवढा अधिक चांगला सशक्त होत जातो, तसतशी आमची विचारांची दृष्टी बदलते आणि आम्ही आमच्यामधल्याच आनंदाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून संतांनी अगदी साध्या शब्दामध्ये आपल्यासमोर ठेवलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. मनाच्या एका प्रसन्नतेमध्ये अनेक गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकता. अगदी एखाद्या आजारामध्ये सुद्धा किंवा आपल्याला पडल्यानंतर पायाला हाताला काही दुखापत झाल्यानंतरही डॉक्टर म्हणतात की तुम्ही पहिल्यांदा स्वतः मनाची तयारी करा. मी आता पाऊल टाकणारच आहे, मी पाऊल उचलणारच आहे. आपोआप तुम्ही चालायला लागाल. म्हणजे व्याधीमध्ये सुद्धा मी माझं मन जेवढं सशक्त करेन, तेवढा त्या व्याधीमधून मी लवकर बाहेर येतो. आणि दुसरा एक भाग म्हणजे भगवंतानंही गीतेमध्ये म्हटलं, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. तुमचं मनच तुम्हाला सर्वार्थानं कारण आहे. पुरुषासाठी मुक्त व्हायलाही तेच कारण आहे आणि बंधामध्ये अडकायलाही तेच कारण आहे. ह्या मनाला अनुलक्षून ज्ञानदेवांनी 2 दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले आहेत. एक दृष्टांत त्यांनी माकडाचा दिलेला आहे. त्या हंड्यामध्ये फुटाणे ठेवलेले असतात. माकड त्या फुटाण्याच्या वासानं तिथपर्यंत येतो, त्याला ते दिसतं आणि म्हणून तो आतमध्ये हात घालतो आणि ते मुठीमध्ये दाणे घेतो. फुटाणे घेतल्यानंतर ती मूठ झाल्या कारणानं त्याला त्याच्यामधून हात बाहेर येत नाही. आता त्याला जर बाहेर हात काढायचा असेल तर फुटाणे सोडायला हवेत. तो ते फुटाणे सोडत नाही आणि तो तिथे अडकून पडतो. आणि दुसरं त्यांनी पोपटाचं दिलं. नळीवरती त्या पोपटाला बसल्यानंतर ती नळी फिरणारी नळी असते, समोर त्याचा पेरू वगैरे खाद्य ठेवलेलं असतं. तो त्या नळीवरती बसतो आणि नळी हलल्यानंतर त्याला असं वाटतं की मी आता पडेन, म्हणून तो आपले पाय नळीला अजून घट्ट करतो. तसं आमच्या मनाचा भाग आहे. मन आमचं कुठेतरी आसक्त होत जातं आणि त्या आसक्तीमधनं आम्ही अनेक गोष्टी आमच्या समोर दृश्याच्या पातळीवरती निर्माण करत जातो. म्हणून इथे मन काय आहे, मनाची शक्ती काय आहे आणि मनाला जाणत, मनाला समजून घेत, मनातीत होणारा भाव, मनाच्या पलीकडे जाणारा भाव हा आपल्याला कसा साधायचा, म्हणजेच आम्ही ब्रह्मदर्शनापर्यंत, त्या भूमिकेपर्यंत आम्ही येतो. इथे यांनी ब्रह्माला ब्रह्मचैतन्य हा शब्द वापरलेला आहे. नुसतं ब्रह्म याच्याही पेक्षा चैतन्याचा आविष्कार, त्याची असलेली अनुभूती या अनुषंगानं भाव या उपनिषदामध्ये आपल्या समोर येतो. म्हणून मनाचा खालचा स्तर जे आत्ता आपण जीवन अनुभवतो त्या अनुषंगानं आहे. पंचविषय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा याच्यामधून मला प्रत्येक वस्तूचं ज्ञान होतं.
आणि त्या ज्ञानाच्या आधारानं मी माझं कर्म करत जातो. आणि हे कर्म करत असताना त्याला सपोर्ट जर कुठला येत असेल तर तो मन, वाणी, आमची इंद्रिय आणि माझं जीवन याच्यामधून मी ह्या सगळ्याचा विचार करतो. आणि या मनातला अनुलक्षून, वाणीला अनुलक्षून असणाऱ्या ज्या देवता, म्हणून इथे आपल्याला इंद्र, वायू आणि अग्नी यांचे उल्लेख येतात. पण ह्या देवतांनाही असं वाटतं की आम्ही श्रेष्ठ आहोत. पण आत्मतत्व असं म्हणतं, ब्रह्म असं म्हणतं की ह्या देवताही श्रेष्ठ नाहीत. म्हणून ह्या देवतांना झालेला अहंकारही कसा दूर केला गेलेला आहे ईश्वरी तत्वाकडनं, तो भाव याच्यामध्ये येतो. म्हणून केनोपनिषद, केन म्हणजे कोणामुळे, माझ्यामधली मनासकट असलेले जे जे घटक आहेत ते कार्य करतात किंवा ह्या सगळ्यांना जोडणारा कोण आहे, या अनुषंगानं हा केन शब्द आलेला आहे. आपल्या देहाचा जो व्यवहार आहे, या देहाच्या व्यवहारामध्ये ऐकणं, पाहणं आणि बोलणं अशा अनेक क्रिया आहेत. मग मी जे ऐकतो ते कोणामुळे ऐकतो आहे, मी जे बोलतो आहे ते कोणामुळे बोलतो आहे, मी जे बघतो आहे ते कोणामुळे बघतो आहे, हा प्रश्न, ही अंतर्मुखता या उपनिषदानं आपल्या समोर ठेवलेली आहे. म्हणून एक प्रकारानं मी दृश्यामध्ये खूप वावरतो, बहिर्मुख वृत्तीनं मी वावरतो, पण मी स्वतःलाच अंतर्मुख करण्याचा प्रयत्न केला की मला हा सगळा भाव उलगडत जातो. म्हणून हे जे चैतन्य तत्व आहे, हे जे ब्रह्म आहे, हेच माझ्या अंतरंगातही मला व्यक्त करतं आणि बहिरंगामधल्या वस्तुमात्रालाही ते व्यक्त करतं. म्हणून त्या चैतन्य तत्वाला जाणणं म्हणजेच मनाचं मन, वाणीची वाणी, इंद्रियांचं इंद्रिय, जीवनाचे जीवन, ह्या सगळ्यांचा विचार या उपनिषदानं या ठिकाणी केलेला आहे. आणि इथे ज्ञानाचा विचार उपनिषदानं स्पष्ट करत असताना अज्ञाताकडे नेणारी एक भूमिका या ठिकाणी आपल्या समोर येते. वस्तूपेक्षा सुद्धा ज्ञानाचा विचार अजून वेगळा आहे. केवळ मला वस्तूचं ज्ञान झालं म्हणून मी ज्ञानी आहे असं नाही, तर त्याही ज्ञानाच्या पलीकडे असलेल्या अज्ञाताचा विचार हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून इथे गुरूंनी सुद्धा हीच भूमिका ठेवलेली आहे की आम्हाला ते कळत नाही आणि आम्हाला कळत नाही म्हणून तुम्हाला ते कसं सांगावं हे आम्हाला समजत नाही. सगळ्याच उपनिषदांमध्ये हा एक फार महत्त्वाचा विचार आहे की सर्वज्ञता गुरूंच्या ठिकाणी असतानाही, ऋषींच्या ठिकाणी सर्वज्ञता असतानाही त्यांच्यामधली विनयशीलता ही आहे की आम्हाला समजत नाही आहे किंवा जेवढं आम्हाला समजतं आहे तेवढं आम्ही तुमच्या समोर ठेवतो. म्हणून मनाचं कार्य जे आहे ते मन 3 पातळीवरती काम करतं. दृश्यामध्ये व्यवहार करत असताना आम्ही नुसतं मन शब्द ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला तिथे माइंड शब्द येईल. पण त्याच माइंडबरोबर ज्याला सूक्ष्म मन म्हणावं की जे आमच्या कल्पनांना, विचारांना कुठेतरी व्यक्त करत राहतं, स्वप्नामध्ये आम्ही आमचंच विश्व निर्माण करत राहतो, त्या सूक्ष्म मनाचा विचार म्हणून तिथे कॉन्शियस माइंड म्हणून येईल. आणि अनेक गोष्टी स्मृतिपटलाच्या अनुषंगानं आपल्या मनामध्ये स्थिर झालेल्या असतात. मग कधीतरी त्या आठवतात, मग आपण त्या अनुषंगानं बघतो. किंवा तशाच स्वरूपाचा प्रसंग आत्ता माझ्यासमोर घडल्यानंतर मी लगेच फ्लॅशबॅकसारखा मागे जातो, अरे मी हे असं असं माझ्याही वेळेला बघितलेलं होतं, अनुभवलेलं होतं. ही मनाची अवस्था म्हणजे सबकॉन्शियस माइंड किंवा अबोध मन. म्हणून मन, सूक्ष्म मन आणि अबोध मन, माइंड, कॉन्शियस माइंड
आणि सबकॉन्शियस माइंड. म्हणून सबकॉन्शियस माइंडमध्ये अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आत्ताला लक्षात येत नाही, पण आपोआप त्या व्यक्त होत राहतात. म्हणून बाह्य जगताचा विचार करताना आमच्यासमोर इंद्रिय आहेत, हे सगळं दृश्य जग आहे, माझं मन आहे आणि मला प्राप्त झालेलं जीवन आहे. याच्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत आणि अंतरंगामध्ये पूर्णपणानं ही चैतन्य शक्ती कार्यरत आहे. देहाचं अस्तित्वही त्याच अनुषंगानं आहे. चैतन्य आहे म्हणून देह आहे आणि इंद्रियांना चैतन्य आहे म्हणून इंद्रिय कार्य करत आहेत. म्हणून मनाची प्रेरक शक्ती या अर्थानं चैतन्याचा विचार या उपनिषदानं आमच्या समोर ठेवलेला आहे. आणि म्हणून ते जाणून घेत असताना आम्हाला भौतिकाचा त्याग करायचा नाही आहे. भौतिकामध्ये वावरत असतानाही आम्हाला उच्च मूल्यांच्या अनुषंगानं आत्मतत्वाला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून एक प्रकारची अमरत्वाची भावना शेवटी या उपनिषदानंही आपल्या समोर दिली. मृत्यूवरतीही मात करण्याचं मनाचं सामर्थ्य हे आपल्यामध्ये सुद्धा येतं. आणि म्हणून जीवात्मा या स्वरूपामध्ये ज्या वेळेला आपण असतो त्या जीवात्मा देवत्व स्वरूपापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्या देवत्व स्वरूपामधूनच तो ब्रह्मस्वरूपापर्यंत पुढे पोचतो, कारण देवताही त्या ब्रह्माशी निगडीत आहेत. म्हणून देहातून देहाचं आणि प्राणाचं नातं, प्राणाचं आणि आत्म्याचं नातं, आणि म्हणून आत्म्यामधून परब्रह्माशी येणारी जवळीक, हा सगळा विचार या उपनिषदानं एका मनाच्या अनुषंगानं आपल्या समोर ठेवलेला आहे. म्हणून मन समजलं तर नित्याच्या जीवनातल्याही अनेक गोष्टी आपल्या समोर उलगडत जातात. म्हणून पहिला शांतिमंत्र त्यांचा आहे, ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आम्हा दोघांचे रक्षण व्हावे, गुरुचे आणि शिष्याचे दोघांचेही रक्षण व्हावे. दोघांनीही एकत्रितपणानं परब्रह्मतत्वाचा परमतत्वाचा विचार घ्यावा, समजून घ्यावा आणि श्रुतीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न आपण सगळे करूया. आणि त्यातून आपलं अध्ययन परिपूर्ण आणि यथायोग्य राहील, ज्याच्यामुळं एकमेकांचा द्वेष आम्ही करणार नाही. ज्ञानाचं हे खरं लक्षण फार महत्त्वाचं आहे की मला एखाद्या चांगल्याचा विचार आत्मसात झाल्यानंतर पहिल्यांदा मी इतरांच्या विषयीची द्वेषबुद्धी, इतरांच्या विषयीची निंदा माझ्यामध्ये मी कमी करायला हवी, तर तुमच्या ज्ञानाला काही एक उंची प्राप्त होते. आणि म्हणून तीनही प्रकारच्या अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक तीनही प्रकारच्या ज्या शांती आहेत त्या शांतींचा विचार या ठिकाणी या मंत्रामध्ये येतो. या मंत्राला दुसरा एक अजून शांती मंत्र त्यांनी दिलेला आहे आणि तो आहे, ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राण चक्षुः श्रोत्रमथो बलम इंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मामा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणम् अस्त्वं निराकरणं मे अस्तु तद आत्मानि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांती शांती शांती. ओम आप्यायन्तु मम अंगानी, माझे अवयव
कोणते? वाक् प्राण चक्षुः श्रोत्रम. माझी वाणी, माझे प्राण, माझे डोळे आणि कान, बलम इंद्रियाणी च सर्वाणी, त्यांना बल मिळो, सगळ्या इंद्रियांना हे बल प्राप्त हो. पुढे सर्वं ब्रह्मोपनिषदम, सर्वं उपनिषद ब्रह्म. आम्ही सगळं जे काही माझं हे आहे हे उपनिषदामधलं ब्रह्म आहे. म्हणून माहम ब्रह्म निराकुर्याम, मामा ब्रह्म निराकरो. माझ्याकडून ब्रह्माचा अवेर होऊ देऊ नको आणि ब्रह्मानीही माझा अवेर करू नये. अनिराकरणम असतु, नेहमी अवेराचा अभाव असू दे. अनिराकरणम मे असतु, माझ्यामध्ये नेहमी अवेराचा अभाव असू दे. याह तत् आत्मनी निरते, जे आत्म्याला आनंद देतात ते उपनिषत्सु धर्माः, उपनिषदात वर्णिलेले सद्गुण मयी संतु, ते मयी संतु, ते माझ्यामध्ये वास करोत. इथे आपली ही इंद्रिय बलवान व्हावीत हा विचार प्रार्थनेनं दिलेला आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अंगानं आमचं जे व्यक्तिमत्व आज आहे त्या व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारचा सुसंवाद असावा, त्याच्यामध्ये एक प्रकारचं सामंजस्य ज्याला म्हणावं ते त्या ठिकाणी असावं. म्हणून आमचे अवयव, म्हणजे मी बोलतोय ते प्रधान आहे, माझ्यातला प्राणही आवश्यक आहे, डोळ्यांनी मी बघतोय, कानांनी मी ऐकतो आहे. म्हणून या वाणी, प्राण, डोळे, कान सगळीच इंद्रिय बलवान असावीत. जेवढी माझी इंद्रिय सशक्त असतील तेवढे आम्ही अधिक चांगल्या रीतीनं चिंतन करू. निर्बलाला परमात्मा कधीही प्राप्त होत नाही. न बलहीनेन लभ्यः, एका उपनिषदामध्ये तैत्तिरीयामध्ये पुढे येतो तो विषय. परमार्थ काय, अध्यात्म काय, हे कोणत्याही स्वरूपामध्ये कमकुवत शरीरासाठी नाही, कमकुवत मनासाठी नाही, ते एक प्रकारानं संकुचिततेशीही निगडित नाही, ते तुम्हाला सशक्तताच देणारं आहे. म्हणून तुम्ही स्वतः जेवढे सशक्त असाल मनानं, शरीरानं, त्याच वेळेला तुम्ही अधिक चांगल्या रीतीनं कार्य करा. म्हणून आमचा अवेर करू नका असं आम्ही देवतांना, त्या ब्रह्माला म्हणतो. आमचा अवेर तुम्हीही करू नका आणि तुमचा अवेर आम्हीही करत नाही. आपण जर दुसऱ्याला सन्मान दिला तर दुसराही आपल्याला तसाच सन्मान देतो. म्हणून ब्रह्माला अनुलक्षून मीही ब्रह्माला अनादर करणार नाही आणि ब्रह्मानंही माझा अनादर करू नये असा भाव या ठिकाणी आहे. आणि त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे शेवटचं, की तद आत्मानी निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयी संतो, ते मयी संतो. आत्म्याला आनंद देतात असे उपनिषदानं वर्णिलेले सद्गुण माझ्यामध्ये वास करोत. म्हणजे एक प्रकारानं मी स्वतःला जेवढा सद्गुणांनी संपन्न करीन तेवढं माझ्याकडून ब्रह्मचिंतन अधिक चांगलं घडेल. जर कोणाच्या विषयीचा द्वेषभाव माझ्या मनामध्ये असेल, कोणाच्या विषयीची निंदा माझ्या मनामध्ये असेल तर मी सर्वार्थानं तो भाव करू शकत नाही. म्हणून आपल्यामध्ये आपण सद्गुण निर्माण करावेत आणि ते सद्गुण निर्माण करत असतानाही आत्म्याला आनंद देतात. म्हणून मी सर्वांना आनंद द्यावा, माझ्यामुळे कुणाचंही अंतःकरण दुखावलं जाऊ नये ही कसोशी, हा प्रयत्न आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला एक आत्मा दुसऱ्या आत्म्यालाच आनंद देत असतो. ती वातावरण निर्मिती आपण त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून इथे आत्म्याच्या आनंदाचा विचार म्हणजेच आत्मज्ञानाचा भाव,
म्हणून आपलं श्रेष्ठ जीवन मूल्य जर कोणतं असेल तर ते आत्मज्ञानाची प्राप्ती हे आपलं श्रेष्ठ जीवन मूल्य आहे. आत्ताचं माझं जीवन कसं आहे? मी मूल्यांच्या जाणीवेमध्ये राहणार आहे. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे मला आवडतं आहे, ते त्याला आवडतं आहे, अशा दृश्याला अनुलक्षून असलेल्या वस्तुमात्राच्या आधारानं मी माझं जीवन जगतो. पण ध्येयाची जाणीव ज्या वेळेला येते, मी काहीतरी एक उच्चतम ध्येय माझ्यासमोर ठेवतो, त्यावेळेला त्या ध्येयाला अनुलक्षून मी जे जगतो किंवा प्रयत्न करतो तो एक प्रकारचा आयडियल जीवनाचा भाग ज्याला म्हणावा तो तिथे येतो. आत्ताला माझं जीवन ॲक्च्युअल पातळीवरती आहे, जे समोर येतं आहे त्याच्या अनुषंगानं मी जातो आहे. पण काही एक ध्येय ठेवून मी ज्या वेळेला वावरतो त्यावेळेला त्या उच्चतम ध्येयाचा विचार उपनिषदांनी आमच्या समोर ठेवलेला आहे. म्हणून इथे उपनिषदानं 2 भाग आमच्या समोर ठेवले, आत्मवस्तू आणि अनात्मवस्तू. अनात्मवस्तूमध्ये माझा आत्ताचा असलेला हा देह, त्या देहाची असलेली सुखदुःख, त्या देहाला अनुलक्षून येणारा स्वार्थ म्हणा, स्पर्धा म्हणा, मला ते कसं प्राप्त होईल ही भूमिका म्हणा, आणि म्हणून मग तिथे विकार आले, आणि विकार आले म्हणून माझ्यासमोर भय आलं, चिंता आली, काळजी आली. हा आत्ताचा अनात्म वस्तूचा देहबुद्धीच्या अनुषंगानं देहाचाच विचार करणारी भूमिका ही या ठिकाणी आली. पण आत्मवस्तूचा विचार करताना तिथे देह महत्त्वाचा येत नाही. देह एक साधन येतं. मी विचार करतो तो आत्म्याचा विचार करतो. आत्म्यामधून येणाऱ्या आनंदाचा, आत्मसुखाचा विचार मी त्या ठिकाणी करतो, आणि ती सच्चिदानंदाची अवस्था, तो अनुभव मला यावा ही धारणा तिथे आहे. मग त्याच्यासाठी माझ्यामध्ये प्रेम येतं, आत्मीयता येते, आणि मग मी त्या अनुषंगानं प्रयत्नशील होतो. म्हणून तिथे सद्ग्रंथांचा आधार असेल, सत्पुरुषांचा आधार असेल, आम्ही त्यांच्या जवळ जातो आणि त्यांच्याकडून तो आनंद प्राप्त करणारी दृष्टी, ती भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतो. म्हणून प्रारब्धानं आणि भाग्यानं आत्मज्ञानी पुरुषाची संगत आपल्याला मिळाली तर अधिकच आनंद. ती जर मिळत नसेल तर ती मिळण्याच्या दृष्टीनं जीवनामधल्या सारासार विचाराची भूमिका हळूहळू मी आत्मसात करावी, आणि त्यासाठीच ह्या चिंतनाचा विचार ऋषींनी आमच्या समोर ठेवलेला आहे. म्हणून पहिला मंत्र इथे येतो, केनेषितं पतति प्रेषितं मनः, केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः, केनेषितां वाचमिमां वदन्ति, चक्षुः श्रोत्रं कौ देवो युनक्ति. केनेषितं कोणी इच्छिल्यामुळे, आणि प्रेषितं मनः इच्छा आणि प्रेरणा दिल्यामुळे. केन मन जे आहे हे मन बाह्य विषयांवरती येते. केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः कोणी आज्ञा केल्यामुळे श्वासोश्वास पहिल्यांदा सुरू होतो. केनेषितां वाचमिमां वदन्ति कोणी इच्छा केल्यामुळं ही वाणी बोलू लागते. आणि चक्षुः श्रोत्रं कौ देवो उनक्ति कोणती दैवी शक्ती खरोखर डोळ्यांना आणि कानांना त्यांच्या त्यांच्या विषयाकडे योजते. इथे शिष्यानं गुरूंच्या समोर ठेवलेला हा प्रश्न आहे, आणि त्याला अनुलक्षून त्या प्रश्नाचा भाव त्याचा आहे की इंद्रियजन्य सुखाचा जगामध्ये मी जो काही अनुभव घेतो आहे त्या अनुभवाची अनित्यता मला लक्षात आल्यानंतर
मग मला असं वाटतं की अरे मी हे काहीतरी समजून घ्यावं. म्हणून अज्ञाताची ओढ ही माणसाला प्रत्येक वेळेला समोर येते. याच्या पुढे काय आहे, याच्या नंतर काय आहे. साधी सिरियल बघतानाही आपल्यासमोर असतं की आता उद्यापूर काय घडेल, उद्याच्या एपिसोडला काय घडेल. म्हणजे अज्ञाताचा विचार, उद्याच्या भविष्यामधला विचार हा आपल्या समोर येतो. मग हा जो अज्ञातामधला स्व आहे, माझं आत्मस्वरूप आहे, माझं ब्रह्मस्वरूप आहे, त्याचा जो शोध आहे तो दोन पातळीवरती आहे. एक, माझी इंद्रिय. इंद्रियांच्या द्वारा मी माझा बाह्य जगताशी संपर्क निर्माण करतो आणि बाह्य जगताशी संपर्क निर्माण करत व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीमधून मी त्याचा विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. पण हे जे इंद्रिय आहेत, ही जी कर्मेंद्रिय आहेत, या कर्मेंद्रियांना सुद्धा माझ्यामध्ये ज्या वेळेला सुखाची, दुःखाची, मानाची, अपमानाची, चांगल्याची, वाईटाची एक भावना तयार होते, त्यावेळेला ती भावना ज्या मनामध्ये तयार होते आहे त्या मनाचाही मी शोध घेतो. म्हणून स्वचा शोध घेताना मला इंद्रियही लागतात आणि मनही लागतं. आणि त्याच मनाला पुन्हा काहीतरी समजून देणारा कोणीतरी आहे म्हणून तिथे बुद्धी येते. म्हणून मन, बुद्धी आणि इंद्रिय या उपकरणाच्या अनुषंगानं प्रकृतीमध्ये, बाह्य जगतामध्ये आपण आत्ता वावरतो आहोत आणि काहीतरी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. पण ही प्रकृती कशी आहे? प्रकृती जड आहे, अचेतन आहे. म्हणजे प्रकृती जर अचेतन असेल तर मला ते आत्मसात करण्यासाठी चैतन्याची, चेतनेची आवश्यकता आहे. म्हणून ज्या वेळेला माझी जी देहामध्ये, माझ्या इंद्रियांमध्ये चैतन्य येतं तेव्हाच मी ह्या प्रकृतीचा विचार करू शकतो, अन्यथा मला तो करता येत नाही. म्हणून शिष्यानं इथे प्रश्न उपस्थित केलेला आहे की कोणाच्या इच्छेनं, कोणाच्या आज्ञेनं आमचं हे मन त्या विषयांच्याकडे वळतं किंवा विषयांचा विचार करतं. ह्या जड प्रकृतीला स्वतःहून जर कार्य करण्याची भूमिका नाही तर ही जड प्रकृती कशा रीतीनं कार्य करते. म्हणजे एक प्रकारानं शिष्य गुरूंना ज्या वेळेला विचारतो त्यावेळेला शिष्यामध्येही जाणून घेण्याची जिज्ञासा आहे आणि तो ज्या गुरूंना प्रश्न विचारतो ते गुरुसुद्धा माझ्या प्रश्नाचं यथायोग्य उत्तर देतील हा भाव त्या ठिकाणी आहे. म्हणून उपनिषदांच्या संपूर्ण चिंतनामध्ये, प्रत्येक उपनिषदामध्ये तो आपल्याला गुरु शिष्याचा भाव अनुभवाला येतो. म्हणून इथे त्याचे 3-4 प्रश्न आलेले आहेत की कोणाच्या प्रेरणेनं माझं हे मन बाह्य विषयांच्याकडे जातं. गर्भामध्ये जरी श्वासोश्वास चालू असता, त्याला त्या श्वासाचा भाव मातेमधून मिळत असला तरीसुद्धा मातेच्या उदरातून बाहेर आल्यानंतर त्याला श्वास येणं महत्त्वाचं आहे, तो रडणं महत्त्वाचं आहे. म्हणून हा पहिला श्वासोश्वास कोणामुळे येतो आणि नंतरही तो शेवटपर्यंत कोणामुळे राहतो. म्हणून प्राणाचा आणि शरीराचा कार्याचा विचार आहे, इंद्रियांचा विचार आहे, मनाचा विचार आहे आणि ही वाणी कोणामुळे बोलते. वाणीचं कार्य बोलणं आहे आणि वाणी 4 प्रकारानं आपल्यामध्ये कार्यरत आहे. पहिली वाणी अत्यंत सूक्ष्म नाभी कमलाच्या जवळ परावाणी आहे. तिथे केवळ शब्दाचा किंवा ओंकाराचा हुंकार आहे. एखाद्या लहान मुलानं जसा हूं म्हणावं तशा रीतीची भावना
ही त्या परावाणीमध्ये शब्दाच्या अनुषंगानं आहे. आपल्याला लहान तरंग न दिसणारा भाव जसा आहे समुद्राच्या पाण्याच्या पातळीवरचा, तसा शब्दाच्या व्यक्त होण्याचा अत्यंत सूक्ष्म भाव परावणीमध्ये आहे. त्याच्यामधून तो शब्दाचा भाव, तो हुंकार पुढे पश्यंतीमध्ये येतो आणि पश्यंतीमध्ये त्या शब्दाला भावनेचा पार्श्वभाग येतो. भावनेची, कल्पनेची एक भूमिका येते. मी कोणत्या भावानं, कोणत्या उद्देशानं हा माझा शब्द आता उच्चारतो आहे. आणि तिथून मध्यमेमध्ये म्हणजे कंठामध्ये त्याला आवश्यक त्या शब्दांची जुळवाजुळव होते. म्हणून मध्यमेमध्ये भाषेची शिस्त आणि भाषेचं व्याकरण आमच्यामध्ये तयार होतं. आणि मग वैखरी वाणीनं, मुखानं तो शब्द पूर्णपणानं व्यक्त होतो. म्हणून ह्या चारही वाणींमधलं असणारं हे जे कार्य आहे की ही वाणी कोणामुळे बोलते. म्हणून ओंकाराचा उच्चार करत असताना तो ओंकार पहिल्यांदा परावाणीमधून वरती येत मुखातून आम्ही उच्चारातून बाहेर काढतो. आणि म्हणून साधनेमध्ये आम्हाला त्या ओंकाराची जी अनुभूती नंतर येते तीच खालून वर आलेला व्यक्त झालेला शब्द पुन्हा आतमध्ये परावाणीपर्यंत जाऊन पोचतो. त्यावेळेला तो तुम्हाला जीवनाच्या, शरीराच्या रोमरोमाशी कुठेतरी तो निगडीत होतो आणि ती अनुभूती तो तुम्हाला देतो. म्हणून ही जी वाणी आहे, वाणीचं हे जे व्यक्त होणं आहे हे कोणाच्या मूळ आहे. आणि डोळे आणि कान यांना जोडणारा कोण आहे. सर, वाणीला घेऊन वैखरी म्हणजे फक्त शब्दाचा उच्चार आहे. शब्दाचा उच्चार, त्याची प्रोसेस आधी आहे ही पूर्ण. मग मध्यमामध्ये कंठ म्हणजे त्या शब्दाला रूप किंवा आकार येतो. काय आकार म्हणता येईल. आकार म्हणता येईल. आणि मग जेव्हा हृदयात पश्यंती पश्यंती मग तिथे भाव येणार, भाव येतो. सो आपलं एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणतो, इमोशन जे इमोशन मी कुठला रागाने बोलणार आहे का शब्दांचा आवाज वाढवणार आहे का अगदी हळू आवाजामध्ये प्रेमानं बोलणार आहे. सो हे सगळे भाव पश्यंतीमध्ये. आणि परामध्ये त्याची नाद आहे, व्यक्त होण्याची सुरुवात आहे. त्याला आता व्यक्त व्हायचं आहे, त्यावेळेला त्याचा येणारा जो भाव आहे तो तिथे आहे. पहिला ऍक्च्युली सुरुवात तिथून आहे, नाभी कमलातून आहे. आणि मग ओंकारामध्ये तेच आतमध्ये सर्क्युलेट करतो. पण हे सगळ्या उच्चारांच्या सगळं कुठलाही शब्द, कुठलाही शब्द उच्चारण्याची प्रक्रिया परावाणीमधूनच येते. आपण म्हणतो तू असं एकदम काय बोललास, तो एकदम जरी बोलला अशी माझी प्रतिक्रिया असली तरी तो बोलत असताना त्याचा शब्दाचा प्रवास जो आहे, प्रोसेस जी आहे ती परावाणीमधूनच आलेली आहे. आणि म्हणून मी सहज बोलले. आय डिडंट मीन इट, इट डजंट स्टँड. भावना तयारच झालेली नसेल तर त्याच्या आधी परावाणीतून सुरुवात. हो, देवळालीला गाडी आल्यानंतर आम्हाला इथे सूचना मिळाली. आम्ही गाडी बघितलेली नाही, पण नाशिक रोडला मला सूचना मिळाली की देवळालीपर्यंत गाडी आलेली किंवा देवळालीवरनं गाडी सुटली. देवळालीवरनं गाडी सुटणं हा परावाणीचा भाग झाला. मला समोर गाडीचा नुसता आवाज येणं हा पश्यंतीचा भाग झाला. आता गाडी मला दिसायला लागली हा मध्यमेचा भाग आला. आणि ॲक्च्युअल प्लॅटफॉर्म समोर माझ्यासमोर गाडी आली हा वैखरीचा भाग आला. मग परावाणी आत्म्याशी निगडीत म्हणता येईल. हो, म्हणूनच पहिला ओंकार जो आहे तो परावाणीचाच भाग आहे. पहिला शब्द ओंकार म्हणून जो आपण म्हणतो
या विश्वामधला पहिला शब्द ओंकारच आहे, तो त्या अनुषंगानंच आहे, तो आत्म्याशीच निगडीत आहे. म्हणजे प्रत्येक शब्द ओंकार बनू शकतो. ओंकार ओंकार. जर ह्या चारही प्रोसेसची सजगता असेल. हो हो. म्हणून संतांच्या चरित्रामध्ये जे आपण बघतो की त्यांच्या रोमरोमामधून भगवंताचं विठ्ठलाचं नाम येत होतं, याचाच अर्थ नामाचा प्रवास एवढा झालेला आहे आतून बाहेर बाहेरून आत, की ते परावाणीमधनं शरीराच्या रोमरोमाशी निगडीत होऊन गेलं. डोळे कान यांना जोडणारा कोण, असा त्याचा पुढला प्रश्न आहे. डोळे आणि कानांचं कार्य म्हटलं तर बरोबरीनं आहे. झोपेमध्ये आमचे डोळे बंद असतात, पण कानांनी आवाज ग्रहण होतो आणि आम्ही जागे होतो. म्हणजे आवाज ऐकला आणि त्या आवाजानं प्रतिक्रिया दुसरी डोळ्यांना दिली, अरे तू जागा हो, म्हणून आमचे डोळे उघडले गेले. म्हणून आवाज जिकडे जातो तिकडे डोळे आपोआप वळतात. म्हणून डोळे आणि कानांना जोडणारा कोण आहे हा विचार त्यांनी इथे घेतला. म्हणून पंचज्ञानेंद्रिय म्हणताना ती जरी आम्हाला वेगळी वाटली तरीसुद्धा ती एकमेकांशी जोडलेली आहेत, एकमेकांशी ती संबंधित आहे. म्हणून या एकमेकांना जोडणारा कोण, त्यासाठी त्यांचा शब्द आहे मंत्रामधला कऊ देवो उनक्ती. देव शब्द हा शक्तीच्या अनुषंगानं त्यांनी इथे आणला. म्हणून ह्या सगळ्यांना जोडणारी, ह्या सगळ्यांना कार्यरत करणारी शक्ती कोण आहे, हा प्रश्न शिष्याचा आहे. आणि त्या अनुषंगानं गुरूंनी त्याला पुढे उत्तर दिलेलं आहे दुसऱ्या मंत्रामध्ये. इथे असा अर्थ नाहीये का की म्हणजे कुठली दैवी शक्ती डोळे आणि कानला गाईड करते, तर की डोळ्यांना आपल्या विषयाशी जोडते आणि कानाला त्याच्या विषयाशी जोडते, असा हा प्रश्न नाही. नाही नाही नाही, ह्या दोघांना एकत्रित त्यांनी विचार केलेला आहे. कारण इथे असं दिलं की डोळ्याला आपल्या विषयाशी जोडणार कोण किंवा कानाला त्याच्या विषयाशी जोडणार कोण असं. पण तुम्ही इथे म्हणताय की डोळे आणि कान हे एकमेकांशी कसे जोडले जातात. त्यांच्याशी म्हणजे एकमेकांशी त्यांचा येणारा संबंध आहे, त्याचबरोबर त्यांचे वैयक्तिक विषय जे आहेत ते पण येतात, ऐकणं आणि बघणं. म्हणून कऊ देवो उनक्ती, कोणती दैवी शक्ती ह्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या विषयाकडे योजते किंवा त्यांच्या अनुषंगानं त्यांना ती कार्यरत करते. म्हणून दुसऱ्या मंत्रामध्ये गुरूंनी त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचोह वाचम सौ प्राणस्य प्राणः चक्षुषश्चक्षुरम इति मुच्य धीराः प्रेत्यास्मान् लोकात् अमृता भवन्ति. श्रोतस्य श्रोत्रम मनसो मनोयत, श्रोत्राचा श्रोत्र, मनाचं मन, वाचोह वाचम, वाणीची वाणी, सौ प्राणस्य प्राणः, प्राणाचा प्राण, चक्षुषश्चक्षुरम इति, डोळ्यांचा डोळा, धीरः प्रेत्य अस्मान लोकान अमृता भवती, त्यांच्यामधली अहंभावाची भावना टाकून या विषय जगतापासनं उन्नत होत ज्ञानी लोक अमरत्व प्राप्त करून घेतात. म्हणजे कानांचा जो कान, मनाचं जे मन, वाचेची जी वाचा, प्राणाचा जो प्राण, डोळ्यांचा जो डोळा, तो आत्मा,
या सर्वांना प्रेरणा करतो. कान, मन, वाणी, प्राण या सगळ्यांची प्रेरणा जर कुठे असेल तर ती आत्म्याशी आहे. आणि म्हणून धीरहा म्हणजेच शहाणी माणसं, ज्ञानवंत माणसं त्या आत्म्याला जाणतात, आत्म्याला जाणून घेतात आणि अशाश्वतामधून बाजूला करत अमृतत्वाची प्राप्ती करतात. कान, डोळे, प्राण, मन, वाणी यांचा प्रेरक कोण आहे हा शिष्याचा जो प्रश्न होता त्याला अनुसरून इथे प्रयत्न ज्याला म्हणता येईल तो गुरूंचा आहे. आता इथे अमर्याद आणि नित्य असणाऱ्या आत्म्याचा विचार किंवा त्याची व्याख्या करणं म्हटलं तर अवघड आहे. कारण आम्ही जर आत्म्याची व्याख्या करायला लागलो तर तिथे शब्दांचा भाव आला आणि शब्द आले म्हणून तिथे मर्यादा आली. पण जसं एखादी चंद्रकोर दाखवताना आम्हाला प्रत्यक्ष चंद्रकोर डायरेक्ट दाखवता येत नसेल तर तिथे आपण झाडाचा आधार घेतो. त्या फांदीच्या पानांच्या पलीकडे तुला जे दिसतं ती चंद्रकोर आहे. तशा रीतीनं इथे ब्रह्मस्पष्टपणानं सांगता येत नाहीये, सांगणंही अवघड आहे. म्हणून त्या ब्रह्माला व्यक्त होणारी जी माध्यमं त्यांचा विचार या ठिकाणी आला. मन, डोळे, कान, वाणी, प्राण यांच्या माध्यमामधून आम्ही त्या आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न करतो आहोत. ब्रह्म जे आहे हे ब्रह्म अनुभवणारा भाव आहे. केवळ मी वर्णन केलं किंवा त्याचं एखादं एक चित्र तयार केलं आणि हे ब्रह्म आहे असं मी म्हटलं म्हणजे ब्रह्म आत्मसात झालं असं होत नाही. ब्रह्माला अनुभवायचं आहे आणि ते अनुभवण्यासाठी जे माझ्यासमोर माध्यम आहे त्या माध्यमाला मला समजून घ्यायचं आहे. म्हणून एक प्रकारानं गुरूंची निसन्निग्धता त्यांनी स्पष्ट केलेली आहे की याला जाणून घेत ज्ञानी अमर होतात. हा विचार गुरूंनी सुरुवातीलाच स्पष्ट केला. म्हणून माझी जी बाह्य इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय असतील, कर्मेंद्रिय असतील किंवा अंतरंगाच्या अनुषंगानं मनबुद्धीही असेल, ही सगळी इंद्रिय त्या आत्म्याला, त्या ब्रह्माला जाणायला खरोखर असमर्थ आहेत. म्हणजे मग मला त्याला जाणण्यासाठी माझ्यामधल्याच अंतस्थ शक्तीची प्रेरणा किंवा तो आधार मला हवा आहे. म्हणून मी माझी बहिर्मुखता जेव्हा थांबवतो आणि अंतर्मुख होत चिंतन करतो किंवा विचार करतो, समजून घेतो, तेव्हाच मी त्या पूर्णत्वाच्या अनुषंगानं जातो. म्हणून आत्म्याला जाणून घेणं जे आहे ते म्हटलं तर अत्यंत अवघड आहे. म्हणून उपनिषद नेहमी असं म्हणतात की परमात्मतत्व जाणून घ्यायचं म्हणजे वस्ताऱ्याच्या तीक्ष्ण पात्यावरून चालणं आहे. धारदार पातं जर त्या ठिकाणी वस्ताऱ्याचं असेल आणि मला जर कोणी असं म्हणालं की तुम्ही त्याच्यावरनं चाला तर ते चालणं जेवढं अवघड आहे तेवढंच तिथे ब्रह्माला जाणून घेणं आहे. सामान्य जीवनातली आत्ताची आपली भूमिका कशी आहे? खाओ पिओ आराम करो, ही सामान्य बनांची बऱ्याच जणांची भूमिका आहे. आणि त्याला अनुलक्षून मग आम्ही आमची जीवनमूल्य आम्हीच ठरवतो. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे नको आणि ते हवं, अशा रीतीचा भाग आम्ही देतो. पण ज्याला ह्या सामान्य जीवनाच्याही पलीकडे जाणारी प्रेरणा आहे किंवा एक अंतस्थ भाव आहे, त्याच वेळेला तो त्या अनुषंगानं विचार करतो आणि त्याला मग लक्षामध्ये येतं की आनंद सगळ्यांच्या जवळ असतानाही आम्ही आनंदाच्यासाठी मात्र बाहेर धडपडत राहतो.
माझा आनंद माझ्या जवळच असताना मी तो जाणून घेत नाही. म्हणून हा मंत्रामधले शेवटचा जो चरण आहे, प्रेत्यास्मान लोकान अमृता भवंती. ज्ञानी लोक ह्या दृश्य जगताचा फार विचार करत नाही. आहे आहे, नाही नाही या भावानं ह्या जगतामध्ये ते वावरतात आणि खऱ्या अर्थानं ते आनंदाला, आत्म्याला जाणून घेतात. आणि आनंदाला, आत्म्याला जर त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला तर ते खऱ्या अर्थानं अमर होतात, म्हणजेच आनंदाची अनुभूती घेतात. म्हणून माझी आत्ताची जी स्थूल इंद्रिय आहेत, ही स्थूल इंद्रिय या दृश्य जगताचाच मला अनुभव देतात. आणि बाह्य जगताचा अनुभव जो मला मिळत राहतो त्याच्यातून मी या जगाचा विचार करतो किंवा जगाची किंमत विचारामध्ये घेतो. पण हे अजिबात पूर्णपणानं स्वीकृत नाही. मला माझंच स्वरूप जाणून घ्यायचं आहे. म्हणून समर्थांचेही दासबोधामधले शब्द आहेत, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण. आपलं खरं ज्ञान हे आत्मज्ञानच आहे. श्रेष्ठ विद्या कुठली असेल तर ती अध्यात्मविद्याच आहे आणि ती म्हणजे मी मला जाणून घेणं आहे. म्हणून सत्यतत्वाकडे, परमात्मतत्वाकडे, आत्म्याकडे वळवणं हाच ऋषीमुनींचा, उपनिषदांचा प्रधान दृष्टिकोन आहे. म्हणून आपण आपल्याला समजून घेतलं की आपोआप ते समजून घेताना आपल्याला आपल्यामधल्या अहंकाराची, मीपणाची जाणीव होते. आणि मग हा अहम माझ्यातला बाजूला करणारी एक प्रेरणा, एक दृष्टिकोन मला मिळाला की आपोआप मी माझ्या आत्मस्वरूपाकडे, स्वस्वरूपाकडे येतो. म्हणून ज्या वेळेला महानुभावांचा सत्संग मिळतो किंवा ग्रंथांचा सत्संग मिळतो तेव्हा हळूहळू आम्ही अंतर्मुख होतो. आम्ही आमचाच विचार करायला लागतो. आम्ही आमच्याच जीवनाकडे बघतो. आम्ही आमच्या अवतीभोवतीच्या बाह्य जगताचाही विचार करतो आणि त्याच्यामधूनच ब्रह्मज्ञानाकडे, श्रेष्ठ ज्ञानाकडे वळणारा भाग हा आपल्या समोर येतो. म्हणजे इथे सिंपल लॉजिक त्यांनी दिलेलं आहे की आपले जे इंद्रिय आहेत, मग शरीर आले, सगळे इंद्रिय आले, जे काय आपले जे ऍस्पेक्ट्स आहेत हे सगळं बाह्य गतिशील आहे. बाह्य गती, दे आर ऑल आउटवर्ड मुवमेंट मध्ये आहेत. ही आउटवर्ड मुवमेंट जर त्याला थांबवणं ना थांबवणं नाही, पण त्यांच्याकडे जर आपण लक्ष नाही दिलं, ते चालू राहू दे, काय चालतंय ते, कारण आपण त्यांच्या बरोबर गतिशील नाही झालो, आपण स्थिरावलो तर आपण आत्मतत्वामध्ये ऑटोमॅटिकली येतो. बरोबर ना. लॉजिक हे आहे की आउटवर्ड मुवमेंट थांबव. हे सिंपल सांगतात. बुद्धाची एक गोष्ट आहे. बुद्ध त्याच्या चिंतनामध्ये बसलेला होता आणि एक जण त्याच्या समोर आला आणि अत्यंत निंदाव्यजनक त्याला तो बोलायला लागला. 10-15 मिनिटं तो बोलला आणि मग तो थांबला. तो थांबल्यानंतर बुद्धाने त्याला प्रश्न असा उपस्थित केला, तुझं बोलणं संपलं का? तो म्हणाला, हो म्हणे, माझं बोलणं संपलं. बुद्धाने त्याला पुढे प्रश्न विचारला की एखादी गोष्ट तुला जर समोर ठेवली आणि तू ती घेतली नाहीस तर तू काय करतोस? नाही म्हणे, मी ती बाजूला सोडून देतो. बुद्ध म्हणाले, तू जे काही बोललास त्याच्याशी माझा काहीच हा नाही आहे, भाग नाही आहे, त्याच्यामुळे तू बोललेलं मी काही स्वीकारलेलं नाही. मी ते काही घेतलेलं नाही आहे. म्हणजे आपलं काय होतं आहे, आम्ही बाह्य जगतामध्ये वावरत असताना जे जे काही निर्माण होतं त्याला आमच्यामध्ये लगेच प्रतिक्रिया येते आणि त्या प्रतिक्रियेमुळे आपलं मन त्या त्या वेळेला अस्थिर होत जातं, अस्वस्थ होत जातं.
आम्ही जर बाह्याला फारसं विचारातच घ्यायचं नाही अशी भूमिका स्वीकारली तर मनाचा समतोल बिघडत नाही. मग ते मन आपोआप आतमध्ये राहतं आणि अंतर्मुख होत त्या आनंदाशी ते निगडीत राहतं. ती गोष्ट कदाचित आपल्याही वाचनात आली असेल किंवा ऐकण्यामध्ये आलेली असेल. एक व्यापारी पैसे घेऊन निघालेला प्रवासामध्ये, एका गावातून दुसऱ्या गावात जावं, आपला माल विकावा, पैसे गोळा करावे. एका चोराच्या ते लक्षामध्ये आलं की ह्याच्याजवळ भरपूर पैसे आहेत, म्हणून तो त्याच्याशी मैत्री करतो आणि त्याच्याबरोबर तो प्रवास करायला लागतो. आणि प्रवास करताना हा चोर ज्या वेळेला हा व्यापारी झोपेल त्यावेळेला ह्याचे पैसे आपल्याला कसे लुबाडता येईल या दृष्टीनं तो त्याच्या सामानाची सगळी उसकापसक करतो, पण त्याला ते पैसे मिळत नाहीत. आठवडाभरानंतर व्यापाराचा मार्ग निराळा होतो आणि चोराचा मार्गही निराळा होतो. दोघं म्हणतात की आता मी या मार्गाने जाणार आहे. तेव्हा चोर त्याला असं म्हणतो की 8 दिवस 15 दिवस मी तुमच्याबरोबर होतो, तुमच्याजवळ पैसे भरपूर आहेत याची मला कल्पना होती आणि ते पैसे आपण चोरावेत, पण मला ते कधीच सापडले नाहीत. रात्री मला पैसे सापडायचे नाहीत, पण सकाळी मात्र तुम्ही व्यवहाराच्या अनुषंगानं तुमच्याजवळचे पैसे मोजताना मी बघत होतो. मग तुम्ही हे पैसे कुठे ठेवलेले होते? व्यापारी असं म्हणायचा, रात्री ज्या वेळेला तू जरा बाहेर जायचा झोपण्यापूर्वी त्यावेळेला तुझ्याच उशीखाली मी ते पैसे ठेवून द्यायचो, त्यामुळे तुला ते कधी सापडलेच नाहीत आणि सकाळी तू पुन्हा तुझा आवरायला गेल्यानंतर तेच पैसे मी माझ्याकडे घेत होतो. दिवसभर माझा व्यवहार मी करत होतो. वेदांत आम्हाला हेच सांगतो. आनंदाचा भाग, परमात्म सुखाचा भाग हा आमच्या जवळ असताना आम्ही तो बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून दृश्यातली व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती ही तुम्हाला कधीही कायमचं सुख देत नाही. ती तुम्हाला एका मर्यादेपर्यंतच सुखाचा, आनंदाचा अनुभव देते. वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला असं दिसेल की तिथलं ते मशीन जे आहे ते अत्यंत मोठं मशीन आहे प्रिंटिंगचं. एका बाजूनं कोरा कागद आत सरकतो आणि त्यानंतर त्याची 12, 15, 16 पानं जी काही आहे ते प्रत्येक पानावरचा असलेला मजकूरही तिथे प्रिंट होतो, त्यातले फोटोही प्रिंट होतात आणि आपल्याकडे येणाऱ्या वर्तमानपत्राची पूर्ण घडी होऊन ते दुसऱ्या बाजूला बाहेर पडतं. ह्या प्रिंटिंग प्रोसेसमध्ये अनेक यंत्र तिथे काम करतात, पण त्या अनेक यंत्रांना प्रेरणा देणारं कोण आहे तर विजेचं बटन. ते विजेचं बटन एकदा ऑन झालं आणि त्या प्रोग्रॅमच्या सगळ्या सूचना तिथे पूर्ण झालेल्या असल्या की ते प्रिंटिंगचं काम बरोबर पुढे चालतं. इथे यंत्र विजेच्या अधीन आहे, पण वीज मात्र यंत्राच्या अधीन नाही. आम्ही परमात्म तत्वाच्या अधीन आहोत, परमात्म तत्व आमच्या अधीन नाही. म्हणून हा सगळा व्यवहार जो आहे, हा जीवनाचा व्यवहार, जगताचा व्यवहार हा त्या एका परमात्म तत्वाच्या अनुषंगानं आमच्या समोर चालू आहे आणि म्हणून त्याला जाणणं हा खरा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून देहापेक्षा सुद्धा देहाला चालवणारा जो आत्मा तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचं चिंतन, त्याचा विचार हा आम्हाला त्याच्यापर्यंत नेतो. म्हणून प्रेत्यास्मान लोकान अमृता भवंती. म्हणून हे वाणीचं वाणी असेल, कानाचं ऐकणं असेल, मनाचं मन असेल, या प्रत्येकाचं कार्य करणारा जर कोणी असेल तर तो एकमात्र आत्मा आहे, ते ब्रह्मचैतन्य आहे. आणि त्या ब्रह्मचैतन्याला जाणत आम्ही जर आमच्या इंद्रियाकडे, आमच्या देहाकडे आम्ही बघितलं
तर आम्हाला आमचं जीवन आनंदाकडे नेता येतं. हा विचार या प्रश्नामध्ये आहे. तिथून पुढे त्याने तिसऱ्या मंत्रामध्ये डोळाचा विचार आपल्या समोर पहिल्यांदा घेतला. डोळ्याचं कार्य काय आहे, त्या डोळ्याला अनुलक्षून येणाऱ्या मनाच्या भावना काय आहेत, हा विचार त्यांनी पुढच्या तिसऱ्या मंत्रामध्ये घेतलेला आहे. तो आपण उद्याला बघूया. ओंकार. ओ